कोणत्या प्रभागामध्ये उभे आहेत? मी प्रभाग क्रमांक 10 मधून उभा आहे. माझी चिन्ह निशाणी आहे ऑटो रिक्षा आणि मी ओबीसी मधून ओबीसी म्हणून मी उमेदवार इलेक्शन लढत आहो. आणि याच्यापूर्वी मी 2 लढलेले आहेत. 2016 मध्ये मी काचेच्या पहिला भेटला होता, कारण काही मत चांगले मत भेटले होते. लोकांचा माझ्यावर लय विश्वास तर प्रेम आहे. मी बी लोकांना धोका देणार नाही निवडून आलो तर या बारीला. कारण काय 25 वर्षापासून मी आहे ते राजकारण सगळं ओळखून घेतलेलं आहे. आश्वासनं देत हे लोक, काही लोक आश्वासनं देतात, फक्त येऊच तर दिसत नाही 5 वर्ष. काय रणनीती राहणार? मी निवडून कधी आलो तर माझे प्रश्न गरीबावर जास्त आहे. कारण मी गरीब रिक्षा चालवणार आहे. कारण मला माहिती आहे गरिबी कशी असते, काय असतं. कारण मी कधी निवडून आलो तर माझी इच्छा हे आहे की घाटी औरंगाबाद जायला एक ॲम्ब्युलन्स माझी स्वतःची उभा राहील वाड्यामध्ये आणि घाटीमध्ये जायला 2 रिक्षा फेरीमध्ये इथून गोरगरिबाला. कारण कसं आहे गरीब माझ्याजवळ येत आहेत तर त्यांना 60 रुपये गोरगरिबाला जायला घाटीला जायला यायला. कारण मला माहिती आहे मी रिक्षा चालवतो. गरीब काय 25-40 वर्ष झाले मला रिक्षा चालवता. मी गरीबीला चांगलं ओळखतो. आणि ह्या पब्लिकचे काय मुद्दे आहेत रोज सर काय मागत येते, काय नाही मागत निवडून आले ते. यांच्या सुखदुःखामध्ये कामी येणं, यांच्याकडे पळणं, काही दवाखान्याचे असे काही मुद्दे असतात. त्याच्या घरी जाऊन त्याचा विचारपूस करून त्यांच्यावर काय एवढं मागत काय जनता काय नाही. रोड नाली प्रश्न लोक सगळेच म्हणतात तिथे केलंच आहे. पुन्हा एक प्रश्न आहे सर, एकनाथ शिंदे साहेब आले होते. आता या गोरगरिबांना 7,500 रुपये जे घरपट्ट्याचे नलपट्टीचे आहेत. पण शिंदे साहेब इथं म्हणलं होतं सभेमध्ये की ते आम्ही असं करून टाकू, ते आम्ही इकडे पैसा दिलेला आहे. पण ते मुद्दा कुठे गेला? कारण ते मुद्दा आलेला आहे पण लोकांना काही नगरसेवकांनी त्याला थांबून ठेवलेलं आहे. कारण हे इलेक्शन होत तर हे कधी झालं असं मी निवडून आलो तर मी याच्यावर पूर्व लक्ष देईन आणि त्या गोरगरिबाच्या ते प्रश्न जे आहे मी ते सोडण्याचा प्रयत्न करणार. विकासावर काय मुद्दा? विकासावर एक बाबा विकास तर सगळेच गोष्ट करतात ना सर. विकास तर हे करणार ते करणार सगळेच म्हणतात. हे माझे मुद्दे पब्लिकवर ध्यान द्यायचे जास्त आहे. कारण कसं आहे मला सगळं माहिती आहे राजकारणामध्ये, सगळं माहिती आहे मला. मी काय मला 25-30 वर्षापासूनचा अनुभव आहे राजकारणाचा. मी असंच नाहीये मी गरीब जर पैसा नाही काही नाही माझ्याजवळ. मी माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा आणि मी ओबीसी उमेदवार असून मी एकच मत मागतो गरीबला माझ्या झोळीमध्ये एक टाका, तुम्ही एकदा निवडून द्या. कारण आता लय झालं आता जुन्या चालण्यामध्ये 20 वर्षापासून 25 वर्षापासून कोणी गरीबच निवडून येत नाही. कोणी गरीबाला चान्स नाही पाहत. ह्या बारीला मला लोकांचा प्रेम आहे, माझ्यावर लय विश्वास आहे आणि मी त्या विश्वासावर खरं उतरणार असे मी अपेक्षा माझ्या वार्डाच्या लोकांना करतो. माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा प्रभाग क्रमांक 10 मधून मी ओबीसी उमेदवार म्हणून इलेक्शन लढत आहो. नाव काय आपलं? माझं नाव शेख उस्मान. लोक लीडरच्या नावाने मला ओळखतात सगळ्यात जुन्या जालन्यामध्ये. आणि मला ओळख दाखवायची सगळ्याला गरज नाही. या वार्डामध्ये सगळेच ओळखतात ते माझ्या चिन्हावर एक मत देऊन मला विजय करताना असा माझा विश्वास आहे.